ठीक आहे, तर क्वेश्चन बघा. सुरू करू. क्वेश्चन नंबर 46. ठीक आहे, लेट जॉईनर्स 2017चा पेपर, ग्रुप सी 2017. ठीक आहे, जॉईन होऊ द्या, 2 मिनिटं थांबू. पेपर असेल कोणाकडे तर सेंड करा. ठीक आहे, 2017चा पेपर मी फोटो पाठवतो, डोंट वरी. आयोगाचे पेपर सुद्धा असतात. ठीक आहे, ओपन करा तो ग्रुप सी 2017. तर 2017चा नाहीच आहे. चा आहे, 17चा नाही. 17चे फोटो पाठवतो मी. ओके, सुरू करू. क्वेश्चन नंबर 46. फोटो पाठवतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 46 बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर करेक्ट? लॉंग साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर आहे. सकाळी बघितला होता आपण हा क्वेश्चन, की हायपरमेट्रोपियाच्या केसमध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो आणि तो कॉन्व्हेक्स लेन्स न करेक्ट केला जातो. बी वाक्य, शॉर्ट साइटेडनेस करेक्टेड बाय कॉन्व्हेक्स लेन्स, ते चूक आहे. सी, लॉंग साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉन्व्हेक्स लेन्स, ते पण चूक आहे. आणि डी वाक्य बरोबर आहे, शॉर्ट साइटेडनेस इज करेक्टेड बाय कॉन्केव्ह लेन्स. तर हा तुमच्या अभ्यासाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण याच्यावरती सकाळी पण बोललो होतो. क्वेश्चन नंबर 47 बघा. कुणाला काही डाऊट असेल तर लगेच ग्रुपवरती टाका, अदरवाईज आपण लगेच पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा. Calculate the energy released when 10 grams of water at 100 degrees Celsius is split on the hand. The specific heat capacity of water is taken to be 4200 joule per kg per Kelvin and the temperature of skin is 30 degrees Celsius. तर त्या मोमेंटला फॉर्म्युला तयार करायचा. एनर्जी म्हटलंय तर एनर्जी इज इक्वल टू mcp डेल्टा टी असं आपण वाचलेलं असतं. ठीक आहे, एम म्हणजे मास 0.01 kg, सीपी म्हणजे 4.2 आणि डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर डिफरन्स 100 - 30. तर त्याचं उत्तर येतं 2.94 किलो जूल. ठीक आहे, खाली सॉल्व्ह केलाय बघा मी. क्वेश्चन नंबर 47 सॉल्व्ह केलेला आहे. त्याचा फॉर्म्युला mcp डेल्टा टी. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 48. ऍट द हायड्रो पॉवर स्टेशन चेंज ऑफ फॉर्म ऑफ एनर्जी इज. तर पोटेन्शियल एनर्जीतून कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीतून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. हा तुमच्या अभ्यासाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, एका हाईट वरून पाणी खाली पडतं तर त्याची ऍक्च्युली पोटेन्शियल एनर्जी असते. ते त्याच्या माध्यमातून जे काही रोटेट केलं जातं ते कायनेटिक एनर्जी आणि पुढे त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. तर हे प्रोसिजर हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये चालतं. तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. अभ्यासाचा क्वेश्चन आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 49. एस बी इज द केमिकल सिम्बॉल ऑफ द इलेमेंट. तर अँटीमोनीचा तो सिम्बॉल असलेला आपल्याला आढळतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 49.
आणि इथून पुढं तुमच्याकडं हे 6 पेपर असू द्या, कंबाईनचे 3 आणि क्लास 3चे 3. अगोदर ते आपण पेपर डिस्कस करत जाऊ आणि त्याच्यानंतर त्याचा जो काय कंटेंट असेल तो डिस्कस करू. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 49, एसबी चा केमिकल सिम्बॉल आहे तो अँटीमनी आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 50, अवघड आहे. क्वेश्चन नंबर 49, फोटो शेअर करतो. आयोगाच्या वेबसाईट वरती क्वेश्चन पेपर असतात बघा. ठीक आहे. ग्रुप सी चा नाहीये, इट्स ओके. मी फोटो शेअर करतो आणि आज संध्याकाळी पूर्ण पेपर स्कॅन करून ग्रुपला टाकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 50 बघा. ओझोन लेअर गेट्स डिस्ट्रॉइड बाय तर नायट्रोजन ऑक्साइड अँड NO2 फ्रॉम नॅचरल सोर्सेस. तर या दोन मुळे ओझोन लेअर डिस्ट्रॉय होते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 50 ए स्टेटमेंट बरोबर. दुसरं क्लोरीन ॲटम फ्रॉम क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर याच्यामुळे पण ओझोन लेअर डिस्ट्रॉय होते. ठीक आहे. नॉर्मल वाक्यात घेऊन जायचे. सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 51, इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स डज द सेंट्रल ॲटम हॅव एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे. अशा केसमध्ये ऑप्शन बघा, ओनली BrF3, ओनली BrF5. तर ओनली हा शब्द त्यानं का मेन्शन केला, का तर नुसतं BrF3 म्हटलं असतं तर ते उत्तर असू शकलं असतं. ठीक आहे. याचा अर्थ त्याच्यासोबत आणखी काहीतरी उत्तर आहे, म्हणून इथं त्यानं बोथ द अबाव असं म्हटलंय. आणि या केसमध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला माहित नाही तोपर्यंत त्या गोष्टी बरोबर आहेत असं कन्सिडर करून त्याला ओके म्हणायचं. तर क्वेश्चन नंबर 51च्या बाबतीमध्ये दोन्ही दिलेल्या स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. ठीक आहे. पेपर ओपन करा आता. सगळं मिळतं हो, सगळं ग्रुपला असतंय, फक्त शोधता पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 50, त्याच्यामध्ये बोथ द अबाव BrF3 आणि BrF5 ह्या दोन्ही केसमध्ये एक्सपांडेड ऑक्टेट असतं. हा क्वेश्चन कुणालाच जमत नाही, स्टेटमेंट घेऊन जायच्या. ठीक आहे. आतापर्यंत एकही क्वेश्चन आपल्याला आढळला नाही. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 52, सकाळीच याचा कंटेंट बघितला होता. एग लेइंग मॅमल्स आर इन्क्लुडेड इन. तर जे अंडी देतात ते प्रोटोथेरिया या ग्रुपमध्ये येतात. युथेरिया म्हणजे ह्युमन बिईंग, ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप चाइल्ड तयार होतं. मेटाथेरिया म्हणजे इमॅच्युअर चाइल्ड, एक्झाम्पल कांगारू. ठीक आहे. आणि तोच कंटेंट मी खाली मेन्शन केलाय. एग लेइंग, प्रोटोथेरिया, मॅमल्सचं 3 प्रकारे डिव्हिजन होतं. प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. प्रोटोथेरिया म्हणजे अंडी देणारे. युथेरिया म्हणजे यू म्हणजे EU चा अर्थ असतो खरं, आणि युथेरिया म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये ते वेल डेव्हलप असतं, त्यामुळे ते युथेरिया. आणि मेटाथेरिया इमॅच्युअर चाइल्ड. आणि दुसरं पुढे बघा, डॉल्फिन इज द एक्झाम्पल ऑफ क्लास मॅमल. हे वाक्य पण लक्षात असू द्या. तर क्वेश्चन नंबर 52 पण आपल्या अभ्यासाचा आहे. आणि कंबाईनचा पेपर आणि क्लास 3चा पेपर ऑलमोस्ट त्याच पद्धतीने डिझाईन केला जातो. त्यामुळे हे 6 पेपर तुमचे खूप चांगले असावे. सोबत असिस्टंट मोटर व्हेकल्स इन्स्पेक्टरचा पेपर सुद्धा त्याच पद्धतीने डिझाईन केला जातो. फक्त AMUI चा पेपर आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा पेपर आपण एंडिंगला घेऊ, जेणेकरून हे 6 पेपर तुमचे चांगले होतील. आणि तो पेपर तुम्ही टाइम लावून सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये 75 क्वेश्चन तुमच्या अभ्यासाचे आहेत
बाकी 25 क्वेश्चन टेक्निकल आहेत आणि त्या 75 पैकी तुम्हाला 50+ मार्क घ्यायचे. ठीक आहे. टिल देन असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा पेपर कोणीही बघू नका. तो तुम्ही सॉल्व्ह कराल स्वतः आणि नंतर आपण तो डिस्कस करू. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 52 पण आपल्या अभ्यासाचा आहे. क्वेश्चन नंबर 53 फोटो पाठवतो आणि स्वतः अनालिसिस करायला शिका. असं खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा. द डायजेस्टिव्ह सिस्टम इज लॅकिंग इन. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम कुणामध्ये नसते? तर टेपवॉर्म मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते. ठीक आहे. हे सुद्धा वाक्य तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दिसते ऍक्च्युली. सकाळी आपण बघितलं तर अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये हे वाक्य आपल्याला दिसलं नाही. ठीक आहे. फक्त लक्षात असू द्या, टेपवॉर्म मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम हे ऍबसेंट असते. फक्त आपण फायलम प्लॅटिहेल्मिंथस बघितला होता सकाळी. तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, एलिमेंटरी कॅनल विथ सिंगल ओपनिंग बट एनस इज ऍबसेंट. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये प्रॉपरली डेव्हलप झालेली नाही. ठीक आहे. आणि याच्यामुळं टीनियासिस डिसीज नावाचा एक रोग होतो. द डिसीज टीनियासिस इज कॉज्ड बाय द पॅरासाइट टेपवॉर्म कन्झ्युमिंग अंडर कुक्ड फूड. जर तुम्ही प्रॉपरली कुक केलेलं फूड खात नसाल तर डिसीज टेनेसिस नावाचा रोग होतो. आणि तो रोग हा या टेपवर्म नावाच्या पॅरासाइटमुळे होतो. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ही टेपवर्म मध्ये नसते. अर्थवर्म अस्कारिस आपण फुल्ली डेव्हलप असलेली त्याच्यात पाहतो. आणि लिव्हर फ्लूक किंवा टेपवर्म याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पण माहित असू द्या, टेपवर्म मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम फुल्ली डेव्हलप नसते. ठीक आहे. हे तुमच्या अभ्यासाचाच क्वेश्चन आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 54. विच इज द बेस्ट टाइम टू हॅव ब्लड टेस्ट फॉर फिलारिसिस. तर मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून आणि मिड नाईट. तर असले क्वेश्चन शक्यतो कुठे कव्हर होत नाहीत. जर रिपीट झाला तर तुम्हाला माहित असावं की मिड नाईट मध्ये ते टेस्ट केलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. डॉक्टर लोकांना पण माहित आहे का नाही मला माहित नाही. तर क्वेश्चन नंबर 54 चं उत्तर 4. क्वेश्चन नंबर 55. लीफ हॉपर और जासिड्स बिलोंग टू डॅश ऑर्डर. लेपिडोप्टेरा, कोलिप्टेरा, डिप्टेरा आणि हेमिप्टेरा. तर हे माहित असेल तर लिहायचं, अदरवाईज स्किप करू शकता. क्वेश्चन नंबर 55 चं उत्तर हेमिप्टेरा आहे. आणि हे वन लाईनर आहेत. वन लाईनरला तुम्ही काहीच करू शकत नाही. जिथे 4 स्टेटमेंट असतात, 3 स्टेटमेंट असतात, तिथे आपण इलिमिनेशन करू शकतो, काहीतरी लॉजिक लावू शकतो. पण जिथे वन लाईनर आहे माहित असेल तर ओके, अदरवाईज क्वेश्चन स्किप करणं. पण क्वेश्चन स्किप करायचा नाही, 1/4 निगेटिव्ह आहे. तर लीफ हुपर और जॅसिड बिलोंग टू ऑर्डर हेमिप्टेरा हे माहित असू द्या. पुढे जाऊ. अमरवेल ही डॅश वनस्पती आहे. पहिला ऑप्शन बघा, कुजलेल्या प्राणीस किंवा वनस्पती जन्य पदार्थावर वाढणारी कीटक भक्षी भांडे वनस्पती खोडावर वाढणारी परजीवी. तर बेसिकली ही टोटल स्टीम पॅरासाइट ही खोडावरती वाढणारी परजीवी आहे. हे आपण नॉर्मली 7व्या 8वीला पण बघितलेलं असतं. तर अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी माहित असावं. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 57. डॅश इज द स्मॉलेस्ट अमंग दी अँजिओस्पर्म. ठीक आहे. तर आपण सकाळी पण बघितलं होतं हे. आपण जिम्नोस्पर्म बद्दल बघितलं होतं. यानं इथं अँजिओस्पर्म बद्दल विचारतोय. तर ओल्फिया नावाचं स्मॉलेस्ट
वोल्फिया इज द स्मॉलेस्ट अमंग दी अँजिओस्पर्म. हे पण तुमच्या अभ्यासाचं आहे, वाचण्यात आला असेल तर सुटल, अदरवाईज आपण अशा क्वेश्चनला काहीच करू शकत नाही. आणि हे वन लाईनर आहेत आणि तुमचे कंबाईनला असतात ते 3 ते 4 स्टेटमेंट दिलेले असतात. त्या केसमध्ये आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 58. आज बेसिकली आपण फक्त हे जे 3 पेपर आहेत ते सॉल्व्ह करू, प्रॉपरली बघूया. आणि उद्या पूर्ण दिवसभर लुसेंट जनरल नॉलेजच्या पुस्तकातून जेवढं सायन्सचा कंटेंट आपल्याला डिस्कस करता येईल तेवढा पूर्ण कंटेंट डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बायोलॉजी तर करू आणि फिजिक्स केमिस्ट्री वाटलं तर परवा दिवशी करू. म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी सायन्सचा कंटेंट तुम्हाला आलेला असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 58. Some statement regarding health and nutrition are given below. पहिली स्टेटमेंट, कॉपर इज अन इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट फॉर द ह्युमन बॉडी. बरोबर आहे. विटामिन ए अँड डी आर वॉटर सोल्युबल. ऍक्च्युअली विटामिन बी आणि विटामिन सी हे वॉटर सोल्युबल असतात. तर हे लक्षात असू द्या, विटामिन बी अँड विटामिन सी वॉटर सोल्युबल. विटामिन ए, डी आणि ई हे फॅट सोल्युबल असतात. अभ्यासाचे वाक्य त्यामुळे चूक. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ लिपिड इज 9.3. तर बरोबर आहे, फॅटची कॅलोरिफिक व्हॅल्यू 9च्या आसपास असते. डी स्टेटमेंट, डिफिशियन्सी ऑफ विटामिन सी कॉजेस स्कर्वी. तर कुठल्या विटामिनने कुठली डिफिशियन्सी होती, सकाळी पण मी एक फोटो शेअर केला होता. आपण फक्त क्वेश्चन बघू आज, कारण 7 वाजता परत लेक्चर आहे श्रीधर सरांचं. त्यामुळं जास्त वेळ आपल्याला लेक्चर घेता येणार नाही. तर 6 वाजेपर्यंत आपण जेवढे क्वेश्चन होते तेवढं बघू आणि उद्या आपण सगळा कंटेंट डिस्कस करू. तर डिफिशियन्सी ऑफ विटामिन सी कॉजेस स्कर्वी. क्वेश्चन नंबर 58 उत्तर 4 आहे, ए, सी आणि डी. क्वेश्चन नंबर 59. विच सेल्स इन द ह्युमन बॉडी रिलीजेस हिस्टामाइन इन रिस्पॉन्स टू एन इन्फेक्शन. तर बेसिकली हिस्टामाइन आपण सकाळी बघितलं होतं, त्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंगला मदत होते. तर मास्ट सेल्स असतात ज्या हिस्टामाइन रिलीज करतात जेणेकरून ब्लड क्लॉटिंग होईल. हा पण अभ्यासाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 59चं उत्तर मास्ट सेल आहे. ठीक आहे. रेड ब्लड सेल काही संबंध नाही. लिम्फोसाइट म्हणजे ठीक आहे त्याचाही संबंध नाही आणि मोनोसाइट त्याचाही संबंध नाही. ठीक आहे. त्यानं ऑप्शन्स तयार केलेत असं वाटतं. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. हा पार्ट पण आपण प्रॉपरली डिस्कस करू. ह्युमन ब्लड नावाचा टॉपिक जो आहे तो आपण उद्या बायोलॉजी आणि झुलॉजी आणि बॉटनी हे दोन्ही टॉपिक प्रॉपरली डिस्कस करू. ठीक आहे. आणि सकाळचे 2 टॉपिक पण प्लांट मधले इलेमेंट्स, त्याच्यामुळं कुठली डिफिशियन्सी होऊ शकते, आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे सगळे टॉपिक आपण उद्या डिस्कस करू. आज फक्त क्वेश्चन घेऊया हे 45. तर मास्ट सेल्स हिस्टामाइन रिलीज करतात, ज्यामुळं जर एखादं इन्फेक्शन झालं असेल तर ते त्याच्यामुळे क्लॉटिंग ब्लडचे होऊन जास्त रक्त बाहेर पडत नाही. तर क्वेश्चन नंबर 59चं उत्तर 1 आहे. क्वेश्चन नंबर 60. ड्राय बीन्स, फ्लोअर, शुगर, कॅन्ड फ्रूट, व्हेजिटेबल्स आर द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फूड. तर कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ आहेत. तर ही नाशवंत नाहीत. साखर म्हटलंय, साखर नाशवंत नसते. उपांत्य नाशवंत असा काही प्रकार नसतो. टिकाऊ किंवा स्थिर आहेत. तर हा तुमचा बेसिक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 60चं उत्तर 3. क्वेश्चन नंबर 61. तर हे वेगळेच क्वेश्चन आहेत, मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन आहेत. मला वाटतं एवढेच क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. तर जे क्वेश्चन नंबर 46 पासून 52 पर्यंत आपल्याला व्यवस्थित सोडवता आले. परत जे काही 5 क्वेश्चन होते ते वन लाईनर होते. वन लाईनर क्वेश्चनला आपण कुठल्याच लॉजिकने काहीच करू शकत नाही. ठीक आहे. पुढचा पेपर आहे 2018चा.
त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर जस्ट मिनिट, क्वेश्चन नंबर 46. पेपर ओपन करा, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 46 बघा. ठीक आहे, 2018 पेपर आहे, मी ग्रुपवर शेअर केलेला आहे, परत एकदा टाकतो. 46 काय म्हणतोय बघा. इफ टू रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज देन इट्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज 45. म्हणजे दोन्हीची बेरीज 45 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये जा, एकच पर्याय असा आहे ज्याची बेरीज 45 येते. एवढंच वाक्य वाचायचं. क्वेश्चन नंबर 46 उत्तर 3. ठीक आहे. ठीक आहे, पुढे क्वेश्चन वाचायची पण गरज नाही आणि वेळ वाचवायचा अशा पेपरला. क्वेश्चन नंबर 47. When a ray of white light passes through a prism, it is separated into rays of constituent color or wavelength. विबग्योर तयार होतो. This phenomenon is called as dispersion. सकाळीच आपण बघितलं होतं. ठीक आहे, याचा अर्थ ह्या एक्झामचा पॅटर्न सेट आहे. तो पॅटर्न तुम्हाला समजल्यानंतर तुमचा अभ्यास प्रॉपर होतो, पण आपण पॅटर्न समजून घेत नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 47 उत्तर 3 आहे. क्वेश्चन नंबर 48. इफ 0.2 ampere current is passed for 1 minute through an electric iron whose resistance is 100 ohm, then how many joule of heat is produced? तर सकाळी पण फॉर्म्युला बघितला होता, heat is equal to I² RT. I इथं तुम्हाला दिलाय 0.2 एम्पियर, त्याचा स्क्वेअर, रेजिस्टन्स दिलाय 100 ओहम आणि टाइम दिलाय 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर H इज इक्वल टू I² RT. I 0.2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 0.04 इंटू 100 इंटू 60, तर 24. ह्याचं उत्तर 240 जूल असं येतं. कुणाला समजलं नाही? ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. 48 उत्तर 2. आणि पेन सुद्धा चालवायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला ते उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, 0.04 इंटू 100 म्हणजे 4 आणि इंटू 60 24 240. क्वेश्चन नंबर 49. In the long form of the periodic table, the diagonal relationship is found between the following pair of element. ठीक आहे, प्रदीर्घ आवर्त सारणीत डॅश या दोन मूल्यद्रव्यामध्ये विकर्ण संबंध आढळतो. बोरॉन आणि सिलिकॉन सेम आहेत, असू शकतो. लिथियम आणि मॅग्नेशियम सेम असू शकतो. बेरियम आणि बेरिलियम आणि अल्युमिनियम सेम प्रॉपर्टीज असतात, असू शकतो. आणि ऑल द अबाव ऑप्शन दिलाय. का दिलाय? उत्तर आहे म्हणून दिलाय. अदरवाईज त्याच्याकडचे एलिमेंट संपले नव्हते, खूप सारे एलिमेंट आहेत, तरी ऑल द अबाव दिलंय. का? उत्तर आहे म्हणून. आणि जर उत्तर माहित असतं तुम्हाला तर तुम्ही ते लिहून येणं अपेक्षित होतं. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 50. द वेवलेंथ of a ball of mass 257 gram moving at velocity 257 meter per second will be dash meter. ठीक आहे, याचं उत्तर 10⁻⁻35 आहे. मी खूप ठिकाणी हे बघितलं, पण मला याचं सोल्युशन सापडलं नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ग्रुपवरती शेअर करा. ठीक आहे, तुम्हाला फक्त प्लँक कॉन्स्टंट दिलेला आहे तिथं. H इज इक्वल टू 6.626 इंटू 10⁻34. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 50 बाजूला ठेवा. मला याच्यावरती पर्सनली काहीच सापडलं नाही. क्वेश्चन नंबर 51. द टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड इन्व्हॉल्व इन इथिलीन मॉलिक्यूल इज. इथिलीन मॉलिक्यूल मध्ये किती सिग्मा बॉन्ड असतात? तर बेसिकली 2 प्रकारचे बॉन्ड असतात, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. हा तुमचा
आपण 12वी मध्ये हे गोष्टी बघत असतो. ठीक आहे, तर याचं उत्तर 5 आहे आणि तुम्हाला हे उत्तरच माहित पाहिजे. याच्यामध्ये आपला कुठलंही लॉजिक किंवा अप्रोच चालत नाही, कारण वन लाईनर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 52. आणि हे क्वेश्चन क्लास 3 लाच येतात. तुमच्या कंबाईनला काहीतरी लॉजिक असलेले किंवा मल्टी स्टेटमेंट असलेले एमसीक्यूज तयार केलेले दिसतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 52. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग फाईला. तर काहीच येत नसलं ना, प्लेटे हेल्मिंथस लिहून यायचं, कारण मॅक्झिमम वेळा त्यानं प्लेटे हेल्मिंथस वरती क्वेश्चन तयार केलेला आपल्याला आढळतो. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते. तर प्लॅटिहेल्मिंथस वरती सगळ्या डिटेल्स तुम्हाला माहित असाव्यात. परत एकदा प्लॅटिहेल्मिंथस आपण डिस्कस करू, फोटो पाठवतो. आणि प्लॅटिहेल्मिंथस वर तुम्हाला असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2020 ला पण क्वेश्चन विचारला गेला. जस्ट मिनिट, मी तुम्हाला फोटो पाठवतो, एकदा तो डिस्कस करू. फायलम प्लॅटिहेल्मिंथस, त्याचं मेन फीचर बघा, फ्लॅट होम, ते ट्रिप्लोप्लास्टिक असतात. अँड नो बॉडी कॅव्हिटी, नो बॉडी नाही, ते नो बॉडी कॅव्हिटी, बॉडीमध्ये कॅव्हिटी नसतात. डोर्सो वेंट्रली फ्लॅटर्ड ॲनिमल, हे आणखी एक फीचर त्याचं. एलिमेंटरी कॅनल विथ सिंगल ओपनिंग आणि ॲनस ॲब्सेंट असतं. ह्याचा अर्थ त्यांच्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली नाही. एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय फ्लेम सेल, फ्लेम सेलच्या माध्यमातून एक्सक्रिशन होतं, कारण ॲनस नसतं. पुढं देर इज नो स्केलेटन, नो रेस्पिरेटरी ऑर्गन, नो सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे, दिस आर हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल. आणि एक्झाम्पल प्लेनरिया, लिव्हर फ्लूक आणि टेपवॉर्म. आणि या टेपवॉर्म मध्ये प्रॉपर डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते. या टेपवॉर्म मुळे टिनिसिस नावाचा डिसीज झालेला आपल्याला आढळतो. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला प्लॅटिहेल्मिंथस बद्दल माहित असाव्या. परत परत क्वेश्चन प्लॅटिहेल्मिंथस वर विचारला जातो. ठीक आहे, आणि परत तुम्हाला सांगतो, कुठल्या गोष्टी प्रॉमिनंट आहेत हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत जायला सोपं जातं. क्वेश्चन नंबर 53 बघा. द करेक्ट नंबर ऑफ टर्गा, टर्गाचा अर्थ 10 असा होतो. तर जिथं 10 आहे, टीच्या पुढे 10, तो ऑप्शन बघा, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4. आणि पुढे आहे स्टर्ना, इन दी ॲबडोन ऑफ कॉकरोच आर, 10 आणि 9. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 53 उत्तर 4 आहे. वन लाईनर आहेत, काहीच करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 54. मॅलस, इनकस आणि स्टेप्स, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज. तर बेसिकली आपल्या कानामध्ये असलेले हाड आहेत, तर यांना इयर ऑसिकल या नावानं म्हणून ओळखलं जातं. MIS माहित असू द्या. मॅलस, इनकस आणि स्टेप्स हे 3 हाड आपल्या कानामध्ये असतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 55. येलो ग्रीन आल्गी इज नोन ॲज. सकाळीच आपण बघितलं, जॅन्थोफायसिया, याला आपण येलो ग्रीन आल्गी असं म्हणतो. वन लाईनर आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 56. द ग्रुप ऑफ फंगी मुकोरेल्स इज कॉल्ड ॲज ब्लॅक मोल्ड, ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन, येलो. तर हे लिहून यायचं, ब्लॅक मोल्ड आहे. रिपीट झाला तर यावा, अदरवाइज हे कुणालाही येत नसतं. क्वेश्चन नंबर 57. बंची टॉप डिसीज. तर हा बनानामध्ये बंची टॉप डिसीज होतो. हे सगळे व्हायरल डिसीज पण आपण बघणार आहे. उद्या आपण हे सगळं बॉटनी आणि वाटलं तर प्लांट डिसीजेस तुम्हाला फोटो पाठवतो आणि एका मिनिटात ते रिवाइज करू. सकाळी ज्यांनी लेक्चर ऐकले नाही त्यांना आताचं लेक्चर समजणार नाही.
ठीक आहे, हे ओपन करा. प्लांट डिसीज, मोझॅइक डिसीज टोबॅको मध्ये असतो. बंची टॉप डिसीज बनाना, विल्ट ऑफ पोटॅटो, ब्लॅक आर्म ऑफ कॉटन, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस, सायट्रस चा कॅन्कर, टुंडू डिसीज इन द व्हेट, रस्ट ऑफ व्हेट, डॅम्पलिंग ऑफ सिडलिंग, रेड रॉट इन शुगर केन, डायबॅक कॉपरमुळं. तर हे डिसीज तुम्हाला माहित असावे. हे फक्त मी क्वेश्चन वाचतोय सध्या. आपण उद्या इन डिटेल सायन्स डिस्कस करू, उद्या आणि परवा. आणि परवापर्यंत तुमचं परफेक्ट झालं असेल सायन्स. आणि बाकीचे क्वेश्चन परफेक्ट झाले नाहीत ते लॉजिकच्या बेसिसवरती आपण बिल्ड करणं अपेक्षित आहे. तर बंची टॉप डिसीज बनानामुळे होतो. पुढे जाऊ. 58 1985 मध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरनं UIP नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला. त्याचा अर्थ लॉंग फॉर्म विचारलाय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. माहित असतं सगळ्यांना, सोपा आहे क्वेश्चन. फक्त रिपीट जर क्वेश्चन झाला HRD मध्ये की युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधी सुरू झाला, तर 1985 तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 59. द 12D ट्रीटमेंट ऑफ फूड रेफर टू. तर बेसिकली ऑप्शन बघा. हार्ट ट्रीटमेंट सफिशियंट टू किल 12 बॅक्टेरिया. तयार केल्यासारखं वाटतोय. पुढे जाऊ. द यूज ऑफ 12 डिफरंट ट्रीटमेंट टू प्रिझर्व फूड. सायन्सचा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन मध्ये काहीतरी सायन्स असावं. ठीक आहे, त्यामुळे पहिले दोन ऑप्शन क्रिएट केल्यासारखे वाटतात. तिसरा बघा. अ 10⁻12 रिडक्शन ऑफ क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम इंडोस्पोर. काहीतरी याच्यात सायन्स असल्यासारखं वाटतं. उत्तर असू शकतं. चौथं. एनी प्रोसेस दॅट डिस्ट्रॉय थर्मोफिलिक बॅक्टेरिया. हे सुद्धा असल्याचे जास्त चान्सेस वाटतात. 3 किंवा 4 तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे. पण 3 मध्ये बघा, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम एंडोस्पोर. थोडासा इन डिटेल तो एक्सप्लेन करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. याचा अर्थ ते उत्तर असण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि तेच उत्तर आहे. ह्या लॉजिकनं तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. आणि असे क्वेश्चन कुठल्याही पुस्तकात कव्हर होत नाहीत. मी मागचं 5 वर्ष झाला अभ्यास करतोय, मला कुठेही दिसलं नाही. क्वेश्चन नंबर 59 उत्तर 3. क्वेश्चन नंबर 60. इन द प्रोसेस ऑफ क्लॉटिंग द कन्व्हर्जन ऑफ फिब्रोनोजन टू फायब्रिन. ऑप्शन बघा. इज द फायनल स्टेप ऑफ क्लॉटिंग प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स मल्टिपल क्लॉटिंग फॅक्टर. तर फिब्रोनोजनचं फायब्रिन होणं हे फायनल स्टेप असते. आपण उद्या ब्लड नावाचा टॉपिक बघताना त्याच्यामध्ये या गोष्टी बघू. खालचे ऑप्शन बघा. ऑकर्स व्हेन फिब्रोनोजन इज रिलीज फ्रॉम ब्रोकन प्लेटलेट. ठीक आहे. तिसरा. इज लिंक टू हायपरटेन्शन अँड मेनी डॅमेज आर्टरी वॉल. चौथा. इज लाईकली टू ऑकर टू ऑफन इन द इंडिव्हिज्युअल विथ हिमोफिलिया. ह्याचं पहिलंच उत्तर आहे. ही फायनल स्टेप असते जेणेकरून ब्लड क्लॉटिंग व्हावी. फायब्रिनोजनचं फायब्रिन मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर 60चं उत्तर 1 आहे. तर ओव्हरऑल बघा, हार्डली 1 किंवा 2 क्वेश्चन असे जे थोडेसे आउट ऑफ बॉक्स आहेत. अदरवाईज 10 क्वेश्चन तर आरामात सुटतात तुम्हाला. आणि कंबाईनला आणखी जास्त क्वेश्चन सुटतात. 2019चा पेपर घ्या. सेम क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा. ओपन करा पेपर. बघा. इफ द 4 कलर ऑफ ऑन द कार्बन रेजिस्टर आर ऑरेंज, ब्ल्यू, येलो अँड गोल्ड, द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज. परत थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा. 46 × 10⁻3, 46 × 10⁻4, 36 × 10⁻3, 36 × 10⁻4. लॉजिक पण लागत नाही. माहित असेल तर लिहायचं, अदरवाईज स्किप करायचा.
ठीक आहे. तर 71चं उत्तर 4 आहे. आणि क्लास 3 ला हा वन लाईनर टाकतो. कंबाईनला तुम्हाला काहीतरी लॉजिक साठी चान्स असतो. 71चं उत्तर 4 आहे. 72 मॅच दी फॉलोइंग ग्रॅव्हिटी, करंट, वेलोसिटी आणि रेझिस्टन्स. तर करंटचं तुम्हाला बेसिकली युनिट दिलेले आहेत त्यानं आणि त्याच्या जोड्या लावायला विचारलेत. तर ग्रॅव्हिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंद. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंद. तर ग्रॅव्हिटी ऑप्शन 3. करंटसाठी 2019चा क्लास 3 पेपर. आणि अगोदरचं लेक्चर ऐकलं नसेल तर आता लेक्चर नाही ऐकलं तरी चालेल. ठीक आहे. 72 ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर, करंट मीटर पर सेकंद, सॉरी वेलोसिटी मीटर पर सेकंद, करंट साठी कुलम पर सेकंद असतं. ठीक आहे. चार्ज डिवायडेड बाय टाइम पर सेकंद किती चार्ज फ्लो होतो म्हणजे तुमचा करंट. वेलोसिटी मीटर पर सेकंद आणि रेझिस्टन्स ओहम. सोपं आहे. 72चं उत्तर 2. क्वेश्चन नंबर 73. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ प्लॅनेट. तर प्लुटो हा प्लॅनेट नाही, द्वारप प्लॅनेट आहे तो. तर त्याला प्लॅनेटचा दर्जा काढून घेतलेला आहे. तर 73चं उत्तर 1. क्वेश्चन नंबर 74. विच ऑफ द फॉलोइंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट फॉर CO2. तर ऑक्सिजन मध्ये 4 इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 4 असते. तर 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात कार्बन सोबत बॉन्डिंग होताना. तर त्या केसमध्ये पहिलं बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये पण एका ठिकाणी 6. जिथं जिथं तर 4 आल्यानंतर कुठलाही चार्ज राहत नाही. तर जर 6 इलेक्ट्रॉन दाखवले असतील तर तिथे निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे. तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये 6च्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे आणि जिथं 2 टिंब आहेत तिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. कारण 2 इलेक्ट्रॉन निघून गेलेत आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झालाय. त्यामुळे दुसरं पण स्ट्रक्चर बरोबर आहे. तिसरं स्ट्रक्चर 4 जिथे इलेक्ट्रॉन आहे तिथं पॉझिटिव्ह साईन दिलंय आणि दुसऱ्या 4च्या ठिकाणी निगेटिव्ह दिलंय. कुठलंही साईन नाही पाहिजे होतं कारण त्याची 4 व्हॅलेन्सी असते. त्यामुळं 3 आहे ते चूक पाहिजे. दुसऱ्या केसमध्ये पण चौथ्या ऑप्शन मध्ये पण 4 टिंब आहेत तिथं कुठलंही साईन नाही आणि जिथं 6 टिंब आहेत, 6 टिंब म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, तिथे निगेटिव्ह चार्ज आहे. तर क्वेश्चन नंबर 74चं उत्तर 3. हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. बेसिक 8वीचं क्वेश्चन आहे हा. तर क्वेश्चन नंबर 74चं उत्तर 3. कुणाला समजलं नसेल तर मेसेज करा. क्वेश्चन नंबर 75. Which one of the following statement regarding catalyst is not true. कॅटलिस्ट बद्दल चुकीचं वाक्य विचारलंय. पहिलं बघा, कॅटलिस्ट डिक्रीजेस ऍक्टिव्हेशन एनर्जी. राज्यसेवा प्रिलिम्स 2016चं वाक्य. कॅटलिस्ट मुळे ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते, त्याच्यामुळे रिॲक्शन फास्ट होते. मी काय बोलतोय बघा, कॅटलिस्ट मुळे ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी लागते. एखाद्या एनर्जीला ऍक्टिव्हेट व्हायला कमी एनर्जी लागते, त्याच्यामुळे स्पीड मध्ये रिॲक्शन होतं. तर कॅटलिस्ट मुळे पहिलं वाक्य बरोबर. दुसरं, कॅटलिस्ट रिड्युसेस द टाइम रिक्वायर्ड फॉर रिचिंग द इक्विलिब्रियम स्टेट इन द रिॲक्शन. बरोबर. कॅटलिस्ट पार्टिसिपेट इन द रिॲक्शन अँड स्पीड इट अप. म्हणजे कॅटलिस्ट मुळे रिॲक्शनचं स्पीड वाढतं. पहिले 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. चौथं, कॅटलिस्ट इज ऑलवेज इन द सेम फेज ऍज द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. तर रिॲक्टंट प्रोडक्ट लिक्विड जरी असलं तरी कॅटलिस्ट पॉझिटिव्ह असू शकतं. आणि परत ऑलवेज शब्द मेन्शन केलाय, याचा अर्थ ब्लंडर एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, तुम्ही बाहेर काढायला पाहिजे. 75चं उत्तर 4. क्वेश्चन नंबर 76 बघा.
नेट डायपोल मुवमेंट ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड इज 0 बिकॉज ऑफ, ठीक आहे, कार्बन टेट्राक्लोराइड चा डायपोल मुवमेंट 0 असतो. पहिलं, इट्स प्लेनर स्ट्रक्चर, तर कार्बन टेट्राक्लोराइड हे प्लेनर नसतं, त्यामुळे पहिलं चूक. दुसरं, इट्स रेग्युलर टेट्राहायड्रल स्ट्रक्चर, तर टेट्राक्लोराइड हे टेट्राहायड्रल असतं. त्यामुळं ऑप्शन मध्येच तुम्हाला क्वेश्चन मध्येच उत्तर दिलेलं आहे. ह्याचं उत्तर 2 आहे. ठीक आहे, टेट्राक्लोराइड आणि टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. 76चं उत्तर 3, सॉरी 2. क्वेश्चन नंबर 77. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अबाउट द शार्क. ठीक आहे, शार्क बाबत योग्य ते पर्याय निवडा. माउथ ऑन वेंट्रल साइड असू शकतं, विव्हिपॅरिटी ओके, सायक्लॉइड स्केल ओके, आणि कार्टिलेजिनेस एंडोस्केलेटन. तर याचं मॅक्झिमम गोष्टी ज्या ऑप्शन मध्ये आहेत त्या घेऊन जायच्या, कारण शार्क बद्दल इन डिटेल अभ्यास करणं अपेक्षित नाही. जर ऑल द अबव उत्तर असतं तर मी ऑल द अबव पण लिहिलं असतं. याचं उत्तर ए, बी आणि डी आहे. ज्या ऑप्शन मध्ये मॅक्झिमम गोष्टी आहेत तो ऑप्शन घेऊन जायचा. ठीक आहे, 77चं उत्तर 1. क्वेश्चन नंबर 78, आणि असेच सॉल्व्ह करतात खूप लोक. क्वेश्चन नंबर 78. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. कॉक्रोच मालपिगियन ट्युब्युल्सच्या माध्यमातून रेस्पिरेशन करतात, तर अर्थवॉर्म कशातून करतात? नेफ्रिडियम. सकाळीच बघितलं होतं, नेफ्रिडियाच्या माध्यमातून अर्थवॉर्म रेस्पिरेशन करतात. अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठले कुठले प्राणी कशा माध्यमातून रेस्पिरेशन करतात, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, उद्या आणखी आपण ते रिवाइज करणार आहे. एक्सक्रिशन बाय नेफ्रिडिया इन केस ऑफ ॲनेलिडा, आणि अर्थवॉर्म त्याचं उदाहरण आहे. फोटो पाठवतो. म्हणाल सगळं सकाळी केलं होतं, एवढं काय काय केलं होतं, तर केलं होतं सकाळी. आणि हा पेपर मी पहिल्यांदा बघतोय माझ्या आयुष्यात, पण गोष्टी पुस्तकामध्ये आहेत. एक मिनिट हा, एका मॅडमने आपल्याला क्वेश्चन पाठवलेत, तो बघूया. क्वेश्चन नंबर 50. ठीक आहे, थोड्या वेळानं बघू, अगोदर हा पेपर कम्प्लीट करू, आणि त्यांनी पाठवलेले जे गणित सॉल्व्ह केलेत ते बघूया आपण थोड्या वेळानं. 2018च्या पेपरचे आहेत ते. जस्ट अ मिनिट, आपण हा पेपर बघू आणि पुढे जाऊ. तर ॲनेलिडा, ज्याचं उदाहरण अर्थवॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये एक्सक्रिशन होतं ते नेफ्रिडियाद्वारे होतं. तर क्वेश्चन नंबर 78चं उत्तर 4 आहे. क्वेश्चन नंबर 79. Some statement are given below about the animal. All vertebrates are chordates. तर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, ऑल बर्ड्स फ्लाय इन द एअर, तर ऑल नाही पाहिजे, काही बर्ड्स हवेमध्ये जाऊ शकतात, त्याला एक्सेप्शन असू शकतात. ठीक आहे, तर ते वाक्य चूक आहे. ऑल इन्सेक्ट्स आर पॅरासाइट, तर काही इन्सेक्ट पॅरासाइट पण असतात, काही इन्सेक्ट पॅरासाइट नसतात. ऑल मोलुस्काज बिअर शेल, तर फक्त गोगलगायमध्ये शेल दिसते, बाकीच्या मोलस्कामध्ये आपल्याला अजून काही मोलस्कामध्ये शेल असते पण काही ठिकाणी नसते. पण ऑल वर्टेब्रेट आर कोरडेट्स, म्हणजे सर्व पृष्ठवंशीय प्राणीमध्ये संपृष्ठरज्जू प्राणी आहेत. तर पहिलं वाक्य फक्त बरोबर आहे, बाकीचे वाक्य चूक असलेले आपल्याला आढळतात. हे पण आपल्या अभ्यासाचा प्रश्न आहे. तर क्वेश्चन नंबर 79चं उत्तर 2 आहे. क्वेश्चन नंबर 80. बायोफायटाज डिफर फ्रॉम टेरिडोफायटा इन बिंग, तर बायोफायटा या डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात.
सकाळी पण बघितलं होतं आपण हे. बायोफ्राईट आहे नॉन वस्क्युलर असतात आणि टेरिडोफाईट आहे वस्क्युलर असतात. ठीक आहे, परत उद्या आपण हे सगळं रिवाइज करणार आहे. फक्त क्वेश्चनचा अप्रोच बघूया आता, नेमकं काय म्हणायचं याला पेपरमध्ये. तर आणि ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट वरती एक क्वेश्चन 100% विचारला जातो. क्वेश्चन नंबर 81. Which pesticide is used to control powdery mild? बुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? तर बोर्डो मिक्सचर आणि सल्फर. इंडोसल्फन हे इन्सेक्टिसाइड आहे, पेस्टिसाइड नाही. त्यामुळं सी ऑप्शन कट होतो. ॲलम म्हणजे आपली तुरटी, ते पण संबंध नाही. ए आणि बी. आणि परत ज्या ठिकाणी मॅक्झिमम गोष्टी दिलेल्या आहेत त्या घेऊन जायच्या. तर बोर्डो मिक्सचर आणि सल्फर हे पेस्टिसाइड म्हणून यूज केले जातात. एंडोसल्फान हे इन्सेक्टिसाइड आहे. तर क्वेश्चन नंबर 81चं उत्तर 1. क्वेश्चन नंबर 82. हु प्रपोज दी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट? तर बेंथम आणि हुकर. राज्यसेवा प्रिलिम्स 2018चा हा क्वेश्चन आहे. सॉरी 18 नाही, कुठल्या तरी एक्झामला आलेला आहे हा, मला आता आठवत नाही. तर बेंथम आणि हुकरनं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट दिलं. हे तुम्हाला माहितच पाहिजे, इथं काहीच लॉजिक वगैरे लागत नाही, जे आहे ते आहे. क्वेश्चन नंबर पुढं 83. The basic difference in DNA and RNA is with respect to ऑप्शन बघा, द टाइप ऑफ शुगर अँड द टाइप ऑफ नायट्रोजनस बेस. तर डीएनए मध्ये एक ऑक्सिजन कमी असतो, आरएनए मध्ये तो एक्स्ट्रा असतो. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन, सगळे ऑप्शन वाचू म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल. सेकंड, द टाइप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. तिसरा ऑप्शन, टाइप ऑफ नायट्रोजनस बेस अँड फॉस्फरिक ऍसिड. आणि चौथं, टाइप ऑफ शुगर, टाइप ऑफ नायट्रोजनस बेस अँड नंबर ऑफ स्टँड, सिंगल और डबल स्टँडर्ड. तर ऑप्शन चौथा हा मोस्ट इन्क्लुझिव्ह आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. तर प्रत्येक गोष्टीमध्ये डीएनए आणि आरएनए मध्ये फरक असतो. आयदर इट इज टाइप ऑफ शुगर, टाइप ऑफ नायट्रोजनस बेस किंवा नंबर ऑफ स्टँड. या तिन्ही मध्ये डीएनए आणि आरएनए मध्ये डिफरन्स असलेला आपल्याला जाणवतो. तर क्वेश्चन नंबर 83 उत्तर 4 आहे. ज्यावेळेस काहीच माहित नसतं त्यावेळेस अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत, तो ऑप्शन तुम्ही लिहू शकता. तर क्वेश्चन नंबर 83 उत्तर 4 आहे. क्वेश्चन नंबर 84. Coliforms are used as indicator organism of sewage pollution because मनुष्य व प्राण्याच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत. कारण पहिलं बघा, दे आर पॅथोजन, हे जंतू रोगकारक आहेत. रोगकारक असतात पण सिवेज पोल्युशनचे इंडिकेटर म्हणून, त्याच्यामुळे ते सिवेज इंडिकेटर म्हणून काम करत नाहीत. पुढे जाऊ, दे फर्मेंट लॅक्टोज, ते दुग्ध शर्कराचे विघटन करतात, त्याच्यामुळे सिवेज पोल्युशन होतं असं म्हणता येत नाही. पुढं, दे आर अबुंडंट इन ह्युमन इंटेस्टाईन, ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात, त्याच्यामुळं मैला प्रदूषकाचे ते द्योतक बनतात. तर क्वेश्चन नंबर 84 उत्तर 3 आहे. हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. आणि चौथं, दे ग्रो विथ इन 48 आवर्स. तर कॉलिफॉर्म्स आर युज्ड एज इंडिकेटर बिकॉज दे आर अबुंडंट इन ह्युमन इंटेस्टाईन, ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात आणि जास्त असल्यामुळं दे ऍक्ट एज इंडिकेटर ऑफ सिवेज पोल्युशन. ठीक आहे, जर त्यांची संख्या कमी असते तर त्याचा एवढा इम्पॅक्ट पडला नसता. त्यामुळे मोस्ट ऍक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर 3 असलेला आपल्याला आढळतो.
पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 85. द फर्स्ट ट्रान्सपोसन्स वर डिस्कवर्ड इन जीमेज इन 1948 बाय 1948 साली जिहा मेस मधून प्रथमच ट्रान्सपोझॉन्स शोधून काढण्याचे श्रेय डॅश यांना जाते. माहित असेल तर लिहायचं, आदर सोडून द्यायचं. 85 उत्तर एक आहे, बार्बरा मॅकक्लिंटॉक. ठीक आहे. तर थोडेसे क्वेश्चन इकडे थोडेसे अवघड असलेले आपल्याला आढळतात. तर बेसिकली हे 3 पेपर मधले क्वेश्चन थोडेसे वेगळे वाटतात, पण जे क्वेश्चन आपल्या कंटेंट मधले आहेत ते तुम्हाला बरोबरच येणं अपेक्षित आहे. तर हे 3 पेपर आणि राज्य कंबाईनचे 3 पेपर याच्या माध्यमातून तुम्ही महत्वाचे टॉपिक प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर इथं आपले 3 पेपर संपतात. जर मला पर्सनली वाटतं की ऍक्च्युली 7 वाजता लेक्चर आहे, त्याच्यामुळं अदरवाईज आता जरी आपण थोडासा पार्ट डिस्कस करू शकतो, पण तो निम्माच शिल्लक राहील. तर सध्या काय करू, आज आपण इथं थांबू. ठीक आहे. आणि उद्या आपण सायन्सचे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत, आजच्या जे काय आपण डिस्कशन केलं, तर त्याला धरून जे महत्वाचे टॉपिक आहेत तेवढे सगळे टॉपिक उद्या मॉर्निंग सेशनला आपण बायोलॉजीचा पार्ट डिस्कस करू. आणि इव्हनिंग सेशनला जर बायोलॉजी कंप्लीट झालं सकाळी तर ओके, अदरवाईज दिवसभर बायोलॉजी करू आणि परवा दिवशी फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर अदरवाईज तुम्ही जर म्हणत असाल कंटिन्यू करायचं, तर आता मी बॉटनीचा पार्ट डिस्कस करू शकतो. जस्ट अ मिनिट. तर बेसिकली तुम्ही परत काय करा, आज सुद्धा कंबाईनचे झालेले ते सायन्सचे क्वेश्चन, हे क्लास 3चे क्वेश्चन स्वतः एकदा बघा. तुमचा जो कंटेंट आहे तो परत एकदा रिवाइज करा आणि आपण मग तो उद्या स्पीड मध्ये आणखी रिवाइज करू. म्हणजे तुम्हाला थोडस जास्त स्पीड मध्ये जरी गेलं तरी गोष्टी समजतील. तर आजचं लेक्चर मला पर्सनल वाटतं इथं थांबवायला पाहिजे, कारण परत दुसरं लेक्चर आहे श्रीधर सरांचं आणि तिथं मला पण पर्सनली थांबावं लागेल आणि मला परत आणखी तिथं बोलायचंय. अदरवाईज आणखी 1 तास शिकवायला मला प्रॉब्लेम नाही, पण थोडासा आपण उद्या इन डिटेल बायोलॉजीचा सगळा पार्ट कव्हर करू. आणि सकाळी पण ऑलरेडी आपण 3-3.5 तास लेक्चर घेतलेले. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण उद्या बायोलॉजीचा पार्ट डिस्कस करू. टिल देन तुम्ही सगळं बायोलॉजी आज जेवढा क्वेश्चन कव्हर झाला तेवढा बघून घ्या आणि राहिलेला उद्या आपण बायोलॉजीचा पोर्शन बघू. अदरवाईज सध्या जर तुम्ही म्हणत असाल तर एक टॉपिक मी घेऊ शकतो, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, जो सकाळी मी तुम्हाला बोललो होतो. जस्ट अ मिनिट. त्याचे 2-3 पेजेस आहेत. ठीक आहे. एक ते शेअर करतो, ते डिस्कस करू आपण. तुम्हाला फोटो पाठवतो आणि डिस्कस करूया आपण. आता फक्त आपण अर्धा पाऊण तासच बोललोय, म्हणजे 1 तास झालाय आपल्या लेक्चरला. ठीक आहे. आपण काय करतोय, अगोदर आपण पूर्ण अशा पद्धतीनं 6 पेपर मधले क्वेश्चन बघू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कंटेंट डिस्कस करू. सकाळी पण कंटेंट मी डिस्कस केलेला आहे आणि मॅथ्स अँड रिझनिंग पण ह्याच पद्धतीने डिस्कस करणार आहे.
एकाच दिवशी सगळं डिस्कस होणार नाही, आणि परीक्षेला आणखी 28 दिवस आहेत, डोंट वरी. आणि हे 6 पेपर तुमच्याकडे असावे. मी पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. हे 6 पेपर प्लस असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा पेपर प्लस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचा पेपर, लेटेस्ट पेपर, हे सगळं तुमच्याकडे असावं. ठीक आहे. हे 4 पेजेस केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, जी 12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्या नोट्स आहेत या. ठीक आहे, ओपन करा, जस्ट स्पीड मध्ये बघू. एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. आणि ही आपली रिव्हिजन बॅच आहे, प्रत्येक गोष्ट मी शिकवत बसू शकत नाही. फक्त मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, करंट मी इन डिटेल घेतलं. सायन्स आणि मॅथ्स अँड रिजनिंग या 2 विषयाचा तुम्हाला मी अप्रोच देईन, आणि तो सकाळी दिला पण. त्याच्यानंतर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 4 विषय मी तुम्हाला इन डिटेल शिकवेल. कारण हिस्ट्रीच्या तात्याचा ठोकळा असेल किंवा गाठाळ सरांच्या नोट्स असतील, ते इन डिटेल सांगेल. जॉग्राफी इन डिटेल सांगेल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स इन डिटेल सांगेल. आणि ते 4 विषय असे आहेत की तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क देऊ शकतात. आणि सायन्स किती जरी केलं तरी एका लिमिटच्या पुढे मार्क जात नाहीत. आणि जे महत्वाचे टॉपिक आहेत, जिथं परत परत क्वेश्चन विचारला जातो, ते टॉपिक आपण 2-3 टॉपिक सकाळी पण केले, आणि उद्याच्या सेशन मध्ये नक्की करू. आणि काही लोकांकडे लर्न नसेल, मी जेवढं सांगतो ऐकून घ्या, आणि जेवढे टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ते टॉपिक एका कागदावरती मेन्शन करा. आणि तेवढेच टॉपिक तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून ते रेफर करा. ठीक आहे. आता कुणीही लुसंटचं पुस्तक विकत घेऊ नका, त्याला फोटो करतोय म्हणून मी सायन्सला जास्त देणार नव्हतो. कमीत कमी 2 महिने शिकवावं लागतं, सायन्स तुम्हाला प्रॉपरली समजेल. ठीक आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, जस्ट उदाहरणं बघू आपण स्पीड मध्ये. हॉफमॅन नावाच्या सायंटिस्टनं ऍस्पिरिन हे मेडिसिन डिस्कव्हर केलं. तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. हॉफमॅन, ऍस्पिरिन, फॉलबर्ग, सॅकेरिन. परत हे खूप जास्त अवघड आहे, कारण 12वीच्या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधल्या नोट्स आहेत. ठीक आहे. ऑक्समननं स्ट्रिप्टोमायसिन, तर स्ट्रिप्टोमायसिन हे पहिलं अँटीबायोटिक आहे जे ट्युबरक्युलोसिस वरती इफेक्टिव्ह असलेलं आपल्याला जाणवतं, जे वॉक्समॅन नावाच्या व्यक्तीने डिस्कव्हर केलं. हे तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. एका बाजूला मेडिसिन आणि दुसऱ्या बाजूला सायंटिस्ट. पुढे आहे स्ट्रेनबॅक, ज्यानं बेन्झो डायझेपाईन जे ट्रान्क्युलिझर आहे ते डिस्कव्हर केलं. ठीक आहे. हे तुम्हाला डायरेक्टली विचारलं पेपरला की खालीलपैकी कोणतं मेडिसिन ट्रान्सक्युलिझर म्हणून काम करतं. बेन्झो डायझेपाईन. ठीक आहे, तर हे माहित असावं. त्याच्यानंतर पुढे बघा, ड्रग्ज दिलेत अॅनल्जेसिक, हे पेन किलर असतात. पुढं नार्कोटिक अॅनल्जेसिक, त्याची उदाहरणं बघा, मॉर्फिन, कोडिन अँड हिरोईन, ज्याच्यामुळे बेसिकली डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम केलं जातं. त्याच्यानंतर नॉन नार्कोटिक अॅनल्जेसिक,
दे डू नॉट प्रोड्यूस सिग्निफिकंट डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे जस्ट वाक्य परीक्षेला आलं तर माहित असावं. अँटासिड दे रिड्यूस पेन अँड इरिटेशन ऑफ स्टमक अँड न्यूट्रलाइजेस एक्सेस ऑफ ऍसिड. तर अँटासिडची उदाहरणं सोडियम बायकार्बोनेट आणि मेटल ऑफ हायड्रॉक्साइड ऑफ मॅग्नेशियम अँड अल्युमिनियम. तर मॅग्नेशियमचे हायड्रॉक्साइड, अल्युमिनियमचे हायड्रॉक्साइड आणि सोडियम बायकार्बोनेट हे अँटासिड म्हणून काम करतात. ठीक आहे, पुढे जाऊ. हे अँटासिड दे कंट्रोल सिम्पटम्स आणि नॉट कॉज. त्यांच्यामुळे फक्त सिम्पटम कंट्रोल केले जातात. ऍक्च्युअली जो काय डिसीज आहे तो पूर्णपणे बरा होत नाही. ठीक आहे, पुढचा पॉइंट अँटीहिस्टामाइन इट डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ ऍसिड. तर हे पण माहित असू द्या. आता क्वेश्चन विचारला जातो, जस्ट वाचून घ्या, कुठे लक्षात काहीच ठेवू नका. पुढे जाऊ. ट्रँक्युलिझर ड्रग अफेक्टिंग सेंट्रल नर्वस सिस्टीम दे रिड्यूस द स्ट्रेस अँड एन्झायटी लिडिंग. आणि ज्याच्यामुळे शांत वाटायला सुरू होतं. तर ट्रँक्युलिझर म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं बेन्झोडायझेपाइन. पुढे जाऊ. नोराड्रेनालाइन इम्पॉर्टंट टू चेंज द मूड ऑफ द पर्सन. तर हे माहित असू द्या. नोराड्रेनालाइन मला वाटतं सकाळी आपल्या क्वेश्चन मध्ये होतं, इट इज इम्पॉर्टंट टू चेंज द मूड ऑफ द पर्सन. ठीक आहे, हे पण ट्रान्सक्युलिझर म्हणून काम करतं. पुढं अँटीबायोटिक्स अँड अँटीसेप्टिक, बेसिकली ते बॅक्टेरिया किल करण्यासाठी वापरले जातात. अँटीबायोटिकच्या बाबतीमध्ये बघा काही नावं दिलेत बघा खाली. आर्सफेनामाइन, पेनिसिलिन हे सगळे अँटीबायोटिक आहेत जे बेसिकली हे जे पेनिसिलिन बद्दल बघा, ते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणून काम करतं. बेसिकली बॅक्टेरिसाइडल म्हणजे ते बॅक्टेरिया किल करण्याचं काम करतात. आणि बॅक्टेरोस्टॅटिक अशा अँटीबायोटिकचे दोन प्रकार असतात. एक बॅक्टेरियासाइडल जे बॅक्टेरिया किल करतात आणि दुसरं बॅक्टेरोस्टॅटिक जे बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यापासून थांबवतात. ठीक आहे, क्वेश्चन तयार होत नाही, एक बेसिक आयडिया असावी म्हणून ह्या गोष्टी जस्ट तुम्ही हे 4 पेजेस वाचून घ्या आणि जर एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला सुटेल. स्ट्रिप्टोमायसिन लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते दिले जातात तर त्याला बॅक्टेरोस्टॅटिक म्हणतात. आणि जर हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये दिलं जात असेल तर त्याला बॅक्टेरोसाइडल असं म्हटलं जातं. पुढे जाऊ. नार्कोटिक अँड अनर्जेसिक. तर मॉर्फिन आणि कोडिन नावाचे अनर्जेसिक असतात. ठीक आहे, तर याच्यामधलं जे मॉर्फिन असतं ते जास्त इट इज मोर पोटेंट अनर्जेसिक दॅन कोडेन. हे माहित असावं, हे वाक्य स्टेट बोर्ड मध्ये आहे. आणि इट इज डिप्रेशन ऑफ रेस्पिरेशन. पुढे आहे पुढचा अनर्जेसिक हिरोईन. इट मोर टेंडन्सी फॉर ऍडिक्शन. याच्यामुळे ऍडिक्शन होऊ शकतं पण ते एक अनर्जेसिक आहे, माहित असावं. पुढचा पार्ट नॉन नार्कोटिक अनर्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी अँड अँटीपायरेटिक. तर नॉन नार्कोटिक अनर्जेसिक हे अँटी इन्फ्लेमेटरी असतात आणि अँटीपायरेटिक असतात. जस्ट माहित असू द्या. आणि त्याचे एक्झाम्पल ऍस्पिरिन, पॅरासिटिमल, आयब्रुफेन, मिथाइल सॅलिसायलेट. ठीक आहे, याच्यामधलं ऍस्पिरिन थोडंसं इम्पॉर्टंट, ते अनर्जेसिक म्हणून पण काम करतं, अँटी इन्फ्लेमेटरी असतं, अँटीपायरेटिक असतं आणि अँटी रुमेटिक ड्रग म्हणून पण काम करतं. थोडस अवघड जात असेल, नुसतं ऐका, क्वेश्चन विचारला जात नाही आणि येत नसेल तर अप्रोचच्या बेसिसवरती तो सोडवायचा. ट्रान्सक्युलिझर्स दे रिड्यूस द मेंटल टेन्शन. आणि ट्रान्क्युलिझरचे एक्झाम्पल बघा आयप्रोनेझाइड, फिनलझिनिझाइन, इक्वेनिल, व्हॅलियम, क्लोरिडिया, जेपोक्साइड. तर हे डॉक्टर लोक जे लिहून देतात ते औषध आहेत, हे आपल्याला वाचता येत नाहीत. फक्त
जस्ट एकदा नजर मारा त्याच्यावरती. बार्बिट्रुडेट टू कंट्रोल हायपरटेन्शन अँड डिप्रेशन, हिप्नॉटिक ड्रग ज्याच्यामुळं झोपायला व्यक्तीला झोप लागते, तर हे ड्रग पण माहित असू द्या, बार्बिट्रुरेट. ठीक आहे, पुढे जाऊ. अँटीसेप्टिक, इट इज अप्लाइड टू लिव्हिंग टिश्यू, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो ते डेटॉल. डेटॉल हे अँटीसेप्टिक आहे. आणि डेटॉल ज्या दोन गोष्टींपासून बनलेलं असतं, याच्यावरती तुम्हाला खूप वेळा क्वेश्चन विचारला. पहिला आहे टर्पिनिऑल आणि दुसरा आहे क्लोरोझायलिनॉल. तर हे डेटॉल तुम्हाला माहित असावं. डेटॉल हे अँटीसेप्टिक म्हणून काम करतं. ते टेरिपिनिऑल आणि क्लोरोझायलिनॉल याच्यापासून बनलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. अँटीसेप्टिकची उदाहरणं: डेटॉल, टिंक्चर आयोडीन, बिथिओनॉल अँटीसेप्टिक इन सोप, आयोडोफॉर्म, बोरिक ऍसिड, फिनॉल, H2O2. ठीक आहे, हे सगळे अँटीसेप्टिकचे उदाहरणं आहेत. तुम्हाला हे विचारलं जातं. डिसइन्फेक्टंट, इट इज अप्लाइड टू नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. तर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट याच्यामधला फरक माहित असू द्या. अँटीसेप्टिक हे लिव्हिंग टिश्यू वरती अप्लाय केले जातात आणि डिसइन्फेक्टंट हे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वरती अप्लाय केले जातात. आणि डिसइन्फेक्टंट टू स्टेरिलाइज इन्स्ट्रुमेंट स्टेरिलाइज करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्याची उदाहरणं: क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड आणि फिनॉल हे डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतात. फिनॉलच्या बाबतीत बघा, डायल्यूट सोल्युशन ऑफ अँटीसेप्टिक म्हणून ते काम करतं. कॉन्सन्ट्रेटेड फिनॉल हे डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतं. हे दोन वाक्य लक्षात असू द्या. डायल्यूट सोल्युशन ऑफ फिनॉल हे अँटीसेप्टिक असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ फिनॉल हे डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतं. पुढे जाऊ. अँटी फर्टिलिटी ड्रग, तर बेसिकली फॅमिली प्लॅनिंग साठी हे यूज केले जातात. इट इज मिक्सचर ऑफ सिंथेटिक इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन डेरिव्हेटिव्ह. आणि त्याची उदाहरणं महत्वाचे: अँटी फर्टिलिटी ड्रग, नाव वाचतो मी, नोरेथ्रिनोड्रोन, इट इज सिंथेटिक प्रोजेस्टेरॉन डेरिव्हेटिव्ह. आणि दुसरं आहे ते नोवेस्ट्रोरॉल, इट इज सिंथेटिक इस्ट्रोजन डेरिव्हेटिव्ह. तर हे दोन ड्रग माहित असू द्या. हे जास्त अवघड होतंय, मलाही समजतंय, पण त्या पुस्तकात दिलंय म्हणून मी सांगतोय. फक्त तुम्हाला अँटी फर्टिलिटी ड्रग दोन कुठले आहेत ते माहित असू द्या: नोरेथ्रिड्रॉन आणि नोवेस्ट्रोल. पुढे जाऊ. अँटीहिस्टमाइन, इट डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ ऍसिड इन द स्टमक. हिस्टमाइन स्टिम्युलेट HCl अँड पेप्सिन. आणि अँटीहिस्टमाइनचे एक्झाम्पल: रॅन्टिडिन, जे आपण गोळी खातो बघा ऍसिडिटी झाल्यावरती, जेनटॅक. आणि दुसरे आहे ते टर्फिनोलाइन, ब्रॅकेटमध्ये सेल्डेन नावाची एक टॅबलेट भेटते. तर ह्या दोन्ही टॅबलेट ह्या अँटीहिस्टमाइन म्हणून काम करतात. जस्ट माहित असू द्या. पुढचं पेज, फूड प्रिझर्वेटिव्ह. याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जातो. तर ऍडिशन ऑफ केमिकल, सोडियम बेन्झोएट, सॉल्ट ऑफ सॉर्बिक ऍसिड आणि प्रोपियोनिक ऍसिड याच्यापासून हे फूड प्रिझर्वेटिव्ह तयार केले जातात. आणि दुसरं आहे ते आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट, ज्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनर आणि आर्टिफिशियल स्वीटनर असे दोन प्रकार पडतात. नॅचरल स्वीटनरचे उदाहरणं: केन शुगर, ग्लुकोज, माल्टोज आणि फ्रुक्टोज. दे ऍक्ट ॲज फूड विच प्रोव्हाइड कॅलरीज टू द बॉडी, माहिती आहे आपल्याला. आणि आर्टिफिशियल स्वीटनरच्या बाबतीत, आर्टिफिशियल स्वीटनरला फूड व्हॅल्यू नसते. त्याचे उदाहरणं: सॅकेरिन, आस्पर्टेम, सुक्रुलोज, अल्टिमेट. आणि याच्यामध्ये अलिटेम नावाचं जे आर्टिफिशियल स्वीटनर आहे ते सगळ्यात जास्त स्वीटेस्ट असतं. ते बेसिकली
2000 टाइम केन शुगर पेक्षा, म्हणजे आपला ऊस असतो त्याच्यापेक्षा 2000 टाइम्स स्वीट असतं, आणि इट इज स्टेबल ॲट हाय टेम्परेचर. तर तो जो क्रम लावलेला आहे तो क्रम तुम्हाला माहित असू द्या. स्वीटनेसर सगळ्यात जास्त स्वीटनेस अल्लिटेम, सुक्रोलोज, सॅकॅरिन आणि आस्पर्टेम. तर तेवढं एकदा बघून घ्या. पुढं अँटीऑक्सिडंटची उदाहरणं: ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिटोल्यून, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झी ॲनिसोल जे च्युइंगम मध्ये असतं. ब्युटिलेटेड हायड्रॉक्झी ॲनिसोल हे च्युइंगम मध्ये असतं. सल्फर डायऑक्साईड आणि सल्फाईट हे पण अँटीऑक्सिडंटचे उदाहरणं आहेत. तर एवढं फूड प्रिझर्वेटिव्हच्या बाबतीत 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. 12वीच्या क्लिनिंग एजंट, तर बेसिकली सोप, सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ऍसिड विथ मोर दॅन 12 कार्बन ॲटम दे ऍक्ट ॲज अन सोप. तर पोटॅशियम सोप आर सॉफ्टर दॅन सोडियम सोप. पोटॅशियम सोप हे शॅम्पू, शेविंग क्रीम किंवा बाथिंग सोप मध्ये वापरलं जातं, आणि सोडियम सोप आहेत ते टॉयलेट सोप किंवा वॉशिंग पर्पज साठी वापरले जातात. ठीक आहे. तर पोटाला लावायचं साबण पोटॅशियम पासून बनलेलं असतं असं लक्षात ठेवा. पोटॅशियम सोप, बाथिंग सोप आणि सोडियम सोप असतात ते वॉशिंग पर्पज साठी वापरले जातात. पुढे जाऊ. सोप प्लस सॉफ्ट वॉटर हे क्लोथ क्लिनिंग साठी वापरलं जातं, कारण सोप हे इनसोल्युबल असतं हार्ड वॉटर मध्ये. त्यामुळे क्लिनिंग साठी साबण प्लस सॉफ्ट वॉटर वापरलं जातं, हार्ड वॉटर नाही. न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये हार्ड वॉटर वापरलं जातं. डिटर्जंट दे आर सुपेरियर टू सोप बिकॉज दे आर सॉल्युबल इन हार्ड वॉटर. तर डिटर्जंट जास्त इफेक्टिव्ह असतात कारण ते हार्ड वॉटर मध्ये पण सोल्युबल असतात. टाइप्स बघा: एनिओनिक डिटर्जंट, कॅटिओटिक डिटर्जंट आणि नॉन आयोनिक डिटर्जंट. ठीक आहे, असे 3 टाइप पडतात त्याचे. सोप पोलार हेड इज वॉटर सोल्युबल असतं, आणि नॉन पोलार जो टेल असतं ते ऑइल सोल्युबल हायड्रोकार्बन असतं. ठीक आहे. पोलार हेड सोल्युबल इन वॉटर, नॉन पोलार टेल ऑइल सोल्युबल किंवा हायड्रोकार्बन मध्ये सोल्युबल असतं ते. डिटर्जंट, फॉस्फेट फ्रॉम डिटर्जंट. ठीक आहे. तर या डिटर्जंटमुळं वॉटर पोल्युशन होतं, कारण त्याच्यामध्ये फॉस्फेटचं इलेमेंट असतं आणि ज्याच्यामुळं अल्गीची ग्रोथ होते. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डिटर्जंट काय यूज करायला नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये बेसिकली फॉस्फेट हा इलेमेंट असतो ज्याच्यामुळे अल्गी ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला माहित असावं. परत जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी रिपीट लिहिलेत. डेटॉल मध्ये टर्पिनिऑल प्लस क्लोरोझायलेनॉल या 2 गोष्टी असतात. अँटी फर्टिलिटी ड्रग चे उदाहरणं नोवेस्ट्रोलॉल आणि नॉर्थिनोड्रोन. अँटीहिस्टमाइनचे रॅन्टिडाइन, सिमेटिडाइन आणि सेल्डेन. अँटॅसिड सोडियम बायकार्बोनेट किंवा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे सगळे अँटॅसिड म्हणून काम करतात. तर जस्ट हे 4 पेजेस एकदा स्कॅन करा. हे राज्यसेवेसाठी जास्त महत्वाचं, आणि परत सायन्सचे क्वेश्चन थोडेसे आउट ऑफ बॉक्स असतात. त्यामुळे सकाळी जे मी तुम्हाला अप्रोच सांगितला तो जास्त मॅटर करतो. आणि जर तुमची इच्छा असेल तर राज्यसेवेचे पण 17, 18, 19, 20 हे 4 पेपर मी सायन्सचे तुमच्यासोबत डिस्कस करू शकतो. त्याच्यातून तुमच्या जास्त गोष्टी क्लिअर होतील रादर दॅन कंटेंट पेक्षा. ठीक आहे. तेच आपण डिस्कस करू, कारण आता कंटेंट डिस्कस केल्यावरती तुम्हाला जाणवलं असेल की कंटेंट खूप खतरनाक आहे. ठीक आहे. आपण उद्या काय करू, 2020, 19, 18 आणि 17 बेसिकली मला पर्सनली सायन्सला खूप चांगले मार्क येतात. मला माहित नाही, मी खूप कमी अभ्यास करतो सायन्सचा, फक्त अप्रोचच्या बेसिसवरती. येस, उद्या आत्ता घ्यायचा का राज्यसेवेचा पेपर?
ठीक आहे, जस्ट मिनिट. हा, पेपर ओपन करा राज्यसेवेचा. येस, राज्यसेवेचा पेपर डिस्कस करू. 17, 18, 19, 20 4 पेपर 2020चा तुम्ही ओपन करा. आता माझ्याकडे आन्सर की नाही, एखादा क्वेश्चन चुकू शकतो माझा. ठीक आहे, माझ्याकडे माझा स्वतःचा पेपर आहे, ए सेटच होता. मला आन्सर माहित नाहीत, फक्त मी लॉजिक काय वापरायला पाहिजे याच्या बेसिसवरती जर क्वेश्चनचा आन्सर चुकत असेल तर मला तुम्ही तसं सांगा. क्वेश्चन नंबर ग्रुपवरती शेअर करा कोणीतरी पेपर राज्यसेवेचा. क्वेश्चन नंबर 61, क्वेश्चन नंबर 60, याच्या अगोदर पण आहेत. क्वेश्चन नंबर 51 ते 65 सायन्सचे क्वेश्चन आहेत. ग्रुपवरती कोणीतरी शेअर करा, कारण काही लोकांकडे 100% नसणार आहे पेपर, कारण पेपर बघून अभ्यास करायचा असतो हे आपल्याला माहितच नाही. शेअर करा. क्वेश्चन नंबर 51 ओपन करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचं लॉजिक खूप चांगलं डेव्हलप होईल. क्वेश्चन नंबर 51 बघा. स्टेटमेंट ए, एखादा आन्सर चुकत असेल तर मला सांगा, माझ्याकडे आन्सर की नाही. द स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह टू अर्थ इज 0. तर टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइटचं त्याचा पण सेमच टाइम पिरियड असतो, त्यामुळे ते 0 असतं. बरोबर वाक्य. दुसरं, हेन्स इट अपेअर्स टू बी स्टेशनरी टू अ पर्सन ऑन द अर्थ. तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे आणि बी स्टेटमेंट हे त्याचं रिझन आहे. तर क्वेश्चन नंबर 51चं उत्तर 2 आहे. सोपा क्वेश्चन आहे. ओपन करा पेपर तो. क्वेश्चन नंबर 52, एक आला पेपर. थँक्यू. 2 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 52, when a compression of sound waves is incident on rigid wall. ओके, आन्सर की पण आहे. थँक्यू. जर चुकत असेल तर मला सांगा. when a compression of sound wave is incident on rigid wall, it is reflected as. कॉम्प्रेशन म्हणजे पार्टिकल्स जवळ येणं. जर एखादी वेव भिंतीवरती थडकली तर ती कॉम्प्रेस होते आणि ती माघारी येताना पण कॉम्प्रेस होऊनच येते, पण 180 डिग्री फेज चेंज होतो. पण आयोगाने उत्तर देताना कॉम्प्रेशन विथ नो फेज चेंज असं त्यानं उत्तर दिलंय. तुम्ही उत्तर तुम्हाला कॉम्प्रेशन विथ 180 डिग्री फेज चेंज असं दिसतं, पण माहित असू द्या आयोगाने ते दिलंय तर मग तेच ऍक्सेप्ट करायचं. कॉम्प्रेशन विथ नो फेज चेंज 52चं उत्तर 2 दिलंय आयोगानं. क्वेश्चन नंबर 53, द रेशिओ ऑफ C14 कार्बन C14 टू कार्बन C12 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑर प्लांट. तर तो चेंज होत असतो. बरोबर आहे वाक्य. दुसरं, रेडिओ आयसोटोप कार्बन 14 इज युज्ड इन द कार्बन डेटिंग टेक्निक. तर कार्बन 14 नुसार आपण एज डिटर्मिनेशन करतो. तर क्वेश्चन नंबर 53चं उत्तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि अशा क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट ए इज करेक्ट आणि बी इज द रिझन ऑफ स्टेटमेंट ए हे उत्तर मॅक्झिमम असतं. तर क्वेश्चन नंबर 53चं उत्तर 1 आहे. क्वेश्चन नंबर 54, which of the following properties of an atom could be explained correctly by Thomson model of an atom. तर थॉम्सननं सांगितलं जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन त्या ऍटम मध्ये असतात. याचा अर्थ थॉम्सननं ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ अन ऍटम एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. क्वेश्चन नंबर 54चं उत्तर 1. अभ्यासाचा क्वेश्चन आहे, इथं काहीच लॉजिक वगैरे नाही. क्वेश्चन नंबर 55,
तो बघूया कसा असतो ते. ट्रिटियमचे अर्ध आयुष्य 12.5 वर्ष असून त्याचा ट्रिटियम हॅज अ हाफ लाईफ ऑफ 12.5 year. Undergoing beta decay, what fraction of original tritium will remain undecayed after the 25 year? तर ट्रिटियमचा हाफ लाईफ पिरियड किती आहे? 12.5 वर्षे. तुमच्याकडे एक मॉलिक्यूल आहे ट्रिटियमचा, तर 12.5 वर्षानंतर तुमच्याकडे किती शिल्लक राहील? 0.5 राहील. त्याच्यानंतरच्या 12.5 वर्षामध्ये त्याचा निम्मा डिके होईल, म्हणजे शिल्लक किती राहील? 0.25 शिल्लक राहील. तर क्वेश्चन नंबर 55 उत्तर 3 आहे. सोपा क्वेश्चन आहे हा, पण समजला असेल. हाफ लाईफ पिरियड 12.5 आहे. पहिल्यांदा तुमच्याकडे एक मॉलिक्यूल होता, एक मॉलिक्यूलचं 12.5 वर्षानंतर 0.5 होईल, कारण हाफ लाईफ पिरियड मध्ये जेवढं मॉलिक्यूल असतं त्याच्या हाफ डिग्रेडेशन होतं, तर 0.5 राहील. आणि पुढच्या 12.5 वर्षानंतर 0.25 रिमेनिंग असेल. आणि तुम्हाला रिमेनिंग विचारलंय. रेज उत्तर 55 3. क्वेश्चन नंबर 56. A washing machine rated 300 watt is operated for 1 hour per day. एका दिवसाला 300 वॅट ची मशीन 1 तासासाठी वापरली जाते. इफ द कॉस्ट ऑफ द 1 युनिट इज 3 रुपये, what will be the cost of energy to operate a washing machine for the month of March? तर मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. तर 31 इंटू वॅटचं किलोवॅट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल, कारण 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. ठीक आहे, 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. किलोवॅट किती? 0.3 इंटू 31 दिवस मल्टिप्लाय बाय 31 आणि 3 रुपये दिलेलं आहे बघा. तर 0.3 इंटू 3 इंटू 31, उत्तर तुमचं 27.9, ऑप्शन नंबर 4. आणि हे कॅल्क्युलेशन कागदावर लिहायची पण गरज नाही. 3 त्रिक 9, 9 इंटू 31 आणि त्याचे 2 पॉइंट 27.9 उत्तर येऊन जातं. आणि तो उत्तर देताना सुद्धा बघा कसा देतो, काहीतरी करून तुम्हाला 27च्या याच्यामध्ये उत्तर आणायचंय, 27.9 मध्ये. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डिझाईन करताना कसे केले जातात जेणेकरून तुमची मिस्टेक व्हावी. आता एंडिंगला हा तुम्हाला कंबाईनला क्वेश्चन आलाय आणि पेपर कलेक्ट करायला लागलाय, तुम्हाला उत्तर लिहायचंय. ऑप्शन बघा, 279, 31, 27 आणि 27.9. 31 तर ऑप्शन बाजूला निघतो. 27, 27.9 ह्या दोन्ही पैकी उत्तर पाहिजे असू शकतं. आणि 279 पण दिलंय, ह्याचा अर्थ 27.9 उत्तर असू शकतं, कारण तुमचं फ्रॅक्शन मध्ये मिस्टेक होईल असं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. त्या अनुषंगानं त्यानं 279 उत्तर ऑप्शन मध्ये दिलंय. न सोडवता सुद्धा हे उत्तर 27.9 तुम्ही लिहू शकता. फक्त ते लॉजिक डेव्हलप करा. क्वेश्चन नंबर 56 उत्तर 4 आहे. क्वेश्चन नंबर 57. इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस, स्ट्रॅटोस्फिअर, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. तर संपुष्टात न येणारी संसाधने. सोलर एनर्जी संपुष्टात न येणारी आहे, सौर ऊर्जा. ऑप्शन नंबर ए ला तिसरा, एकाच ठिकाणी. ऑप्शन नंबर 3 मध्ये. पुढे जायची बघायची पण गरज नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 58. 58 बघा काय म्हणतोय. करंटली देर इज इन्क्रीज्ड डिमांड फॉर फ्रेश अँड गुड क्वालिटी फ्लॉवर्स फॉर ह्युमन कन्झम्पशन वर्ल्ड वाईड. पॉझिटिव्ह वाक्य दिलंय. सध्या जागतिक पातळीवरती ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशातील संभाव्य खाली वाचतो. द अबाव स्टेटमेंट इज बेस्ड ऑन दी फॉलोइंग पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर. विच वन इज नॉट अप्रोप्रिएट विथ द कंटेक्स्ट ऑफ द अबाव स्टेटमेंट. खालीलपैकी कुठलं वाक्य बरोबर नाही म्हणतंय. जे वाक्य निगेटिव्ह असेल ते वाक्य
उत्तर पाहिजे. आता ऑप्शन बघू. फ्लावर आर इंडोर्ड विथ नॅचरल अँटीऑक्सिडंट अँड स्कॅव्हेंजिंग ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल. फुलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट व अपमार्जन, ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची कार्यक्षमता असते. पॉझिटिव्ह वाक्य बरोबर असू शकतं. दुसरं, फ्लावर्स आर रिच इन सोर्स ऑफ अँथोसियानिन असू शकतं. पॉझिटिव्ह वाक्य. खाली, फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन पॉलिनेशन मेकॅनिझम. ह्याच्यावरती मी डाऊट घेईल. त्याचा अट्रॅक्टिव्ह असणं आणि त्याचा आहारामध्ये उपयोग आणणं हे कुठंतरी खटकतं. ठीक आहे. त्यामुळे ह्युमन कन्झम्पशन, एखादी गोष्ट अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून आपण ती खाऊ शकत नाही. ठीक आहे. तर ऑप्शन 3 पटत नाही. चौथा बघा, फ्लावर्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ विटामिन अँड मिनरल, म्हणून तुम्ही ते कन्झ्युम करू शकता. तर तिसरा ऑप्शन ह्युमन कन्झम्पशनच्या रिलेटेड वाटत नाही. त्यामुळे ऑप्शन 3 तुम्ही बाहेर काढू शकता. ह्या पेपरमध्ये एकही सायन्सचा क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे होता. ठीक आहे. माझा पर्सनली एक चुकलाय. क्वेश्चन नंबर 59. बायोस्फिअर, लिथोस्फिअर आणि ऍटमॉस्फिअर हा तुमच्या जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. बायोस्फिअर, प्लांट, अॅनिमल, मायक्रोब्स हे बायोलॉजिकल स्पेसिस आहेत. लिथोस्फिअर, सॉलिड कंपोजिशन, जे दगडाचं आहे ते लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर, जिथं पाणी आहे ते. आणि ऍटमॉस्फिअर, जिथं गॅसेस आहेत ते. 59चं उत्तर 3. क्वेश्चन नंबर 60. डॅश इज आर्टिफिशियल मेथड ऑफ एसेक्सुअल रिप्रोडक्शन युज्ड टू प्रोड्यूस प्लांट कंबाइनिंग डिझायर्ड स्टेम विथ फेवरेबल रूट कॅरेक्टरिस्टिक्स. तर त्याला ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. हे पण तुमच्या अभ्यासाचा क्वेश्चन होता. ग्राफ्टिंग ही आर्टिफिशियल मेथड आहे ज्याच्यामध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केले जातं. ठीक आहे. हा माझा चुकला, मी इथं बडिंग लिहिलं होतं. याचं उत्तर ग्राफ्टिंग आहे. लेअरिंग आणि कटिंग तर निघतं, बडिंग किंवा ग्राफ्टिंग वरती कन्फ्युज होऊ शकता. पण ग्राफ्टिंग मध्ये बेसिकली नवीन प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी डिझायर्ड स्टेम आणि फेवरेबल रूट कॅरेक्टरिस्टिक्स मिक्स केले जातात आणि त्याला ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. पुढे जाऊ. 61. जोड्या लावायला दिलंय. अरिस्टॉटल हा व्यक्ती फादर ऑफ बायोलॉजी आहे. उद्या आपण बघू हे सगळं. थिओफ्रास्टस फादर ऑफ बॉटनी, हिपोक्रेटस फादर ऑफ मेडिसिन आणि मेंडल आपला जेनेटिक्स साठी आहे. सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 62. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर दी सार्कोमियर. सार्कोमियर इज सेगमेंट ऑफ फायबर. जोपर्यंत तुमच्याकडे नॉलेज नाही तोपर्यंत स्टेटमेंट रिजेक्ट करायचं नाही, आपलं ठरलंय. पहिलं वाक्य, अ सायक्रोमियर इज एनी सेगमेंट ऑफ द फायबर असू शकतं. बी, इट इज युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ऍक्शन असू शकतं. मी ऑल द अबाव लिहिणार. आणि क्वेश्चन नंबर 62चं उत्तर मला वाटतं 3च आहे. चेक करा तुम्ही. क्वेश्चन नंबर 63. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोन डिसीज. तर सेत्से मासीमुळे कुठला रोग होतो? स्लीपिंग सिकनेस. अभ्यासाचा क्वेश्चन आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 64. द सेल वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय दी रॉबर्ट हुक. सोपा क्वेश्चन आहे. पुढे क्वेश्चन नंबर 65. विच ऑफ द फॉलोइंग आर ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. याचं उत्तर चेक करा. मी सगळ्या स्टेटमेंट घेतल्या असत्या, म्हणजे मी तर ऑल द अबाव लिहिलं होतं. कारण प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन झालेलं आपल्याला आढळतं. ऑक्सिडेशन रिडक्शन, तर नेमके ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन, याला पण ऑक्सिडेशन म्हणतात. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ह्याला पण ऑक्सिडेशन म्हणतात. आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ह्याला पण ऑक्सिडेशन म्हणतात. तर ह्या तिन्ही डेफिनेशन नुसार जर तुम्ही गेले तर प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं दिसतं. आणि रिडक्शनच्या बाबतीमध्ये ह्याच्या अपोजिट गोष्टी घडतात.
तर त्या सगळ्या गोष्टी खालच्या रिएक्शन मध्ये होतात. ऑल द अबाव उत्तर मला वाटतं आयोगानं पण तेच दिलेलं आहे. ठीक आहे. 65 उत्तर 4. म्हणजे आतापर्यंत मला एक क्वेश्चन फक्त कन्फ्युजिंग होता, अदरवाइज सगळे क्वेश्चन माझ्या अभ्यासाचे आहेत. क्वेश्चन नंबर 66. Invertebrate inside the cell and tissue there is dash concentration of potassium ion and dash concentration of sodium ion. तर दोन्ही लो आणि दोन्ही हाय असण्याचे चान्सेस कमी असतात. कुठलं तरी जास्त असेल आणि कुठलं तरी कमी. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 3 तुम्ही लिहून येणं अपेक्षित होतं. त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. आयदर तुम्ही अभ्यास केलेला असावा किंवा लॉजिक सांगतं की ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 3 उत्तर असू शकतं. तर पोटॅशियम आयन त्याचं उत्तर आहे. पोटॅशियम आयन जास्त असतात आणि सोडियम आयन कमी असतात. परत एखादा क्वेश्चन चुकला तरी काय हरकत नाही. मिनिमम 100 मार्क ह्या पेपरला पडणं अपेक्षित होतं. मलाही पडले नाहीत बाकीच्या गोष्टीमुळे थोडंसं, पण इट्स ओके. मी सीसॅट मध्ये कव्हर केलं ते, पण कुठंतरी कव्हर तर करता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 67 बघा. द EMF ऑफ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह इन द फ्री एनर्जी चेंज ऑफ द रिएक्शन इज. ज्यावेळेस फ्री एनर्जी रिएक्शनची फ्री एनर्जी कमी असते त्यावेळेस त्याचा EMF जास्त असतो. असं एक वाक्य तुम्हाला लुसंट मध्ये पण दिसतं. ठीक आहे. तर याचं उत्तर 67चं उत्तर 2 आहे. आणि तुम्हाला लिहायचंच असतं ना, तुम्हाला काहीच माहित नसतं तर तुम्ही आयदर 1 किंवा 2 लिहिणं अपेक्षित आहे. कारण कुठली तरी गोष्ट एकतर डायरेक्टली प्रोपोर्शनल असू शकते किंवा इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असू शकते. इक्वल टू 0 नसायला पाहिजे आणि चौथा ऑप्शन त्याच्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून त्यानं तयार केला. त्यामुळे तिसरा चौथा बाहेर काढायचा, पहिला किंवा दुसऱ्यामधलं एक उत्तर लिहून यायचं. ठीक आहे. देवाची इच्छा असेल तर आपलं बरोबर येईल, नसेल तर चुकेल, पण रिस्क घ्यायची. लेस दॅन 0 आणि शक्यतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल गोष्टी असतात. डायरेक्टली असल्या तर तो MCQ परीक्षेला देत नाही. क्वेश्चन नंबर 68. In modern periodic table, which of the following statement about atomic radius are true? तर बेसिकली atomic radius टॉप टू बॉटम जाताना इन्क्रीज होतो आणि लेफ्ट टू राईट जाताना तो डिक्रीज होतो. हे तुमच्या अभ्यासाचं वाक्य आहे. तर हे जो उत्तर 1 पाहिजे. ए आणि डी स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होतो आणि लेफ्ट टू राईट तो डिक्रीज झालेला आपल्याला आढळतो. माहित असावं. आणि आता तुम्ही जस्ट आपण कंबाईन साठी लोड घेऊ नका. लॉजिकच्या बेसिसवरती तुमचे क्वेश्चन सुटतील आणि राज्यसेवेचे पेपर आपण डिस्कस करू. पण परत एकदा तुम्ही बघताना स्वतः फक्त कंबाईनचे 3 पेपर बघायचे. कारण जी परीक्षा तुम्ही देणार आहेत त्या परीक्षेचा अप्रोच घेऊनच त्या परीक्षेला जायचं. राज्यसेवेचा अप्रोच घेऊन कंबाईनचा पेपर द्यायचा नाही. लक्षात ठेवा चांगली ही गोष्ट. ठीक आहे. त्यामुळं जेवढं डिस्कशन करतोय तेवढं ऐका आणि परत फक्त कंबाईनचे 3 पेपर बघायचे, फक्त कंबाईनचे, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमची पुस्तकं वाचायची. क्वेश्चन नंबर 69. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर टर्पेनॉइड. ज्या ठिकाणी मॅक्झिमम गोष्टी आहेत तो ऑप्शन लिहायचा. ओनली मिथेनॉल, सॉरी ओनली मेन्थॉल. तर ओनली का दिलंय याचा अर्थ त्यानं चुकवण्याचा प्रयत्न केलाय. नुसतं मेन्थॉल दिलं असतं तर मी मेन्थॉल लिहिण्याचे चान्सेस होते, पण ओनली दिलंय म्हणून मी डाऊट घेणार. खाली ओनली विटामिन ए आणि खाली दिलं मेन्थॉल ॲज वेल ॲज विटामिन. का त्याच्याकडे तिसरा आणि चौथा ऑप्शन काही एलिमेंट संपले होते काय? बोध द्यावं का दिलं? कारण उत्तर आहे त्याला द्यावं लागलं. ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं लिमिटेशन आहे हे. डाऊट घ्यायचा नाही, मॅक्झिमम गोष्टी इन्क्लूड करायच्या. 69चं उत्तर 3 आहे आणि तो सायन्स मध्ये काहीच करू शकत नाही. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स मध्ये त्याला
चुकवण्याचे चान्सेस असतात, पण सायन्समध्ये त्याला वाव मिळत नाही, कारण तो मनानच क्वेश्चन तयार करू शकत नाही. तिथं 69चं उत्तर 3 आहे. 70, द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स इज, तिथं प्लस मायनस असं काहीतरी चिन्ह दिलं असतं तर आपण म्हटलं असतं की तेवढे इलेक्ट्रॉनला अनपेअर आहेत, पण तिथं प्लस मायनस काही चिन्ह नाही, ह्याचा अर्थ सगळं पेअर झालेलं आहे. 70चं उत्तर 1. तर अशा पद्धतीनं 20 क्वेश्चन तुम्हाला विचारले होते. 20 मधला 1 ते 2 क्वेश्चन तुम्ही चुकवू शकत होते, बाकी 17-18 क्वेश्चन तुमच्या बरोबर यायला पाहिजे होते. माझे पर्सनली सॉरी, मी एक म्हटलं, 4 क्वेश्चन माझे चुकलेत आणि 16 क्वेश्चन माझे सायन्सचे बरोबर आहेत. म्हणजे मला 30 मार्क मला फक्त सायन्स मध्येच आहेत, पण बाकीचा पेपर माझा जरा कार्यक्रम खराब झाला. तर ह्या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन टॅकल करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आय थिंक गोष्टी क्लिअर आहेत. उद्या आपण आणखी जे राज्यसेवेचे 17, 18, 19 जे थोडेसे प्रॉपर पेपर होते ते 3 डिस्कस करू. कंटेंट पेक्षा ह्या जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि नंतर मग आपण बायोलॉजीचा पार्ट व्यवस्थित करू आणि परवापर्यंत आपण सायन्स परफेक्ट करण्याचा प्रयत्न करू. आज एवढंच. बाकी तुम्हाला ठीक आहे, उद्या आपण बायोलॉजीचा कंटेंट घेऊ. अगोदर बायोलॉजी शिकू. लुसेंट मधून मी बायोलॉजी शिकवेल आणि त्याच्यानंतर मग आपण पेपर बघू. पूर्ण बायोलॉजी आपण कव्हर करू उद्या. पहिली प्रायोरिटी ही बायोलॉजी असेल आणि मॅक्झिमम क्वेश्चन तिथंच तयार होतात. ठीक आहे, झुलॉजीसाठी 3-4 तास लागतील आणि बॉटनीला 1-2 तास. तर उद्या 6 तास लेक्चर आपलं असेल मिनिमम. ठीक आहे, आणि अप्रोच असाच असतो, तुम्ही किती पण पुस्तकं वाचा, तुम्हाला क्वेश्चन पेपर हा लॉजिकली सॉल्व्ह करावा लागेल सायन्सच्या बाबतीत. उद्या आपण बायोलॉजी घेऊ, परवा फिजिक्स केमिस्ट्री, आणि पुढच्या 2 दिवसात आपलं संपलेलं असेल सगळं. आणि बाकी पार्ट मग आपण त्याच्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स याच्याकडे मूव्ह होऊ. आणि मॅथ्स अँड रिजनिंगचा पार्ट वाटलं तर सायन्स नंतर मॅथ्स अँड रिजनिंग अगोदर घेऊ आणि त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स जे सगळ्यांनाच येतं तो पार्ट कव्हर करू. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आपण इथं थांबूया. कुणाला? आणि आय होप की तुम्हाला लेक्चरचा फायदा होतोय, कारण हा टाइम खूप महत्वाचा आहे. मला कुणाचाही टाइम वेस्ट घालायचा नाही. ठीक आहे, आणि तसं होत असेल तर तुम्ही मला तसं कळवा की सर आमचा टाइम वेस्ट होतोय, आपण त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह सोल्युशन काढू. ठीक आहे, कारण तुमचा एक एक दिवस, एक एक मिनिट खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, थांबूया इथं. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज आजचं लेक्चर इथं आपण स्टॉप करतोय. तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनल मेसेज करा किंवा तुम्ही आता पण विचारू शकता. अदरवाईज सध्याचं लेक्चर आपण स्टॉप करू. आणि तुम्ही महत्वाचा आज बायोलॉजी पूर्ण तुम्ही रीड करण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण ते पूर्ण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला काही डाऊट असेल तर ग्रुपला टाका. इकॉनॉमी कधी घेणार आहात? ऍट ए टाइम सगळे विषय घेऊ शकत नाही. माझी प्रायोरिटी करंट झालंय. सायन्स आता 2 दिवस आपण कव्हर करू. सायन्स नंतर पर्सनली मी मॅथ्स अँड रिजनिंग घेईन. त्याच्यामध्ये फक्त अप्रोच सांगेल, प्रत्येक गणित सोडून देऊ शकत नाही किंवा प्रत्येक टॉपिक शिकवू शकत नाही. गणित सोडून पण देऊ शकतो. 2019 आणि 17चे पेपर ऑलरेडी सॉल्व्ह करून ग्रुपवरती टाकलेले आहेत, ते परत एकदा शेअर करतो. तुम्ही स्वतः बघा ते, आणि फक्त अप्रोच देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक, इकॉनॉमिक्स याच्यामधले तुम्हाला जे प्रायोरिटी बेसिसवरती सांगायचंय तुम्ही मला तसं कळवा. आपण कोळंबे सरांचं पुस्तक इकॉनॉमिक्स साठी रेफर करणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर आपण मॅथ्स रिजनिंग नंतर इकॉनॉमिक्स घेऊ. करंटचे ऑडिओ लेक्चर ऑलरेडी आपल्या मेन ग्रुपवरती ओपन टू ऑल आहेत.
मला पर्सनल वाटतं की मला जे वाटतं त्या पद्धतीने आपण जायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यांना वेगवेगळं काय काय वाटतंय. तर बेसिकली सायन्स नंतर मॅथ्स अँड रिजनिंग नंतर हिस्ट्री नंतर जॉग्राफी नंतर इकॉनॉमिक्स नंतर पॉलिटी, असा आपला फ्लो राहील. ठीक आहे. आणि कुठल्याही मोमेंटला तुम्हाला वाटलं की लेक्चरचा फायदा होत नाही, आपण बस करायला पाहिजे, मला पर्सनली मेसेज करा. ठीक आहे. माझा पर्पज हा तुमचे 5 मार्क वाढवणे हा आहे. पैसे कमवणं किंवा बाकीच्या गोष्टी सेकंडरी आहेत. ठीक आहे. आपण इथं थांबू आणि उद्या बायोलॉजीचा पार्ट प्रायोरिटी बेसिसवरती डिस्कस करू. मी लुसंट मधून डिस्कस करेल. तुम्ही आज त्यातून प्रायोरिटी बेसिसवरती बायोलॉजी वाचायला सुरू करा, जेणेकरून उद्या मी जे सांगेल ते तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला जर थोडा डाऊट असेल तर तुम्ही मित्राला जाऊन विचारा. आपल्याला 5 तारखेला डेट आले, 5 तारखेपासून तो अभ्यास काय केला असं त्याला विचारायचं. आणि तुम्ही काय केलंय, तर तुम्ही करंट संपवलंय, सायन्सचा तुम्हाला अप्रोच आलाय आणि उद्या परवा तुमचं सायन्स पण संपणार आहे. तुमच्या मित्राचं एवढं झालेलं नाही, याचा अर्थ आपण राईट ट्रॅकवरती आहे. ठीक आहे. आपण इथं थांबूया. थँक्यू. तुमचा काही डाऊट असेल तर विचारू शकता, अदरवाईज माझ्या गप्पा ऐकत बसू नका. लेफ्ट झाली तरी चालेल. काही डाऊट असेल तर विचारा, कसलाही डाऊट असू द्या. परत मला पर्सनल मेसेज करू नका, केला तरी चालेल, पण डाऊट असेल तर विचारा आत्ताच. ठीक आहे. थँक्यू.